नमस्कार. उन्हाळ्यामध्ये ना आपल्याला पालेभाज्यापेक्षा अशा डाळी छान वाटतात खायला आणि त्याच्यामध्ये जर ही अख्खा मसूर हॉटेल स्टाईल घरच्या घरी झटपट बिना कुकरमध्ये न शिजवता साध्या सोप्या पद्धतीनं चविष्ट कशी बनवायची ते पाहूया. तर इथं मी 1 वाटी अख्खा मसूर 3 ते 4 घंटे कोमट पाण्यामध्ये भिजत घातलेला होता. तुम्ही रात्रभरही भिजत घालू शकता, पण मसुराची डाळ ही लगेच भिजली जाते, त्यामुळे रात्रभर भिजवत बसायची काहीच गरज नाही. आता इथं आपल्याला कुकरमध्ये शिजवायचं नाही. कुकरमध्ये शिजवल्यानंतर ना थोडीशी चव बदलते. अशीच जर तुम्ही ही भाजी केली ना तर खूप टेस्टी बनते. तर इथं 2 पळ्या मी तेल घेतलेलं आहे. तुम्हाला आणखीन एखादं पळी तेलाची टाकायची असेल तर टाकू शकता. जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे. तमालपत्र आणि दालचिनीचा तुकडा पण टाकायचा. यानं भाजीला चव छान येते, कारण आपण इतर मसाले जास्त वापरणार नाही आहोत. आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा छान भाजून घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्येच आपण अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट टाकणार आहोत आणि ती पण चांगली भाजून घ्यायची आहे. हे भाजल्यानंतर एक मोठा टोमॅटो बारीक चिरून, याच्यामध्ये आपल्याला प्युरीची कोणत्याच टाकायची गरज नाही, कारण हे सगळं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. शिजवल्यामुळं ना भाजल्यामुळं छान टेस्ट येते भाजीला. त्यामुळे असंच हे आपण तेलामध्ये सगळं भाजून घेणार आहोत. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. घरगुती मी काळा मसाल्याचा वापर केला आहे. तुम्ही रेडीमेड मसालाही इथं वापरू शकता. अर्धा चमचा काश्मीरी मिरची वापरलेली आहे. छान कलर येतो. आणि पाव चमचा हळद. हळद जास्त टाकायची नाही, एवढीच टाकायची पाव चमचा. आणि हे सगळे मसाले छान परतून घ्यायचे आहेत. परतल्यानंतर थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे. टोमॅटो, कांदा थोडंसं चांगलं असं स्मॅश होईल इतपत हे कढईमध्येच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. यानं काय होतं, टोमॅटो, कांदा, मसाल्याची छान टेस्ट उतरते याच्यामध्ये भाजल्यामुळे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, हे सगळं भाजल्यानंतर धनीची पावडर राहिली होती ती टाकली मी. आणि इथं तुम्ही आणखीन एखादा मसाला कोणताही वापरू शकता, किचन किंग मसाला वगैरे, त्यानेही आणखीन छान टेस्ट येते. नंतर मसूर डाळ भिजलेली टाकायची आहे. अख्खी मसूर डाळ पाणी नंतर टाकायचं आहे. हे छान परतून घ्यायचं. थोडंसं कोमट करायचं पाणी आणि मग त्याच्यामध्ये हे पाणी टाकायचं. तुमच्या आवडीनुसार कसं तुम्हाला पाहिजे, पातळ थोडंसं घट्टसर, त्यानुसार पाणी टाकायचं आहे. छान मी 1 मोठी वाटी पाणी टाकून ही परत शिजवून घेणार आहे 10 मिनटं. यानंच आपल्या भाजीला छान चव येणार आहे. आणि कुकरमध्ये जर हेच तुम्ही शिजवलं ना तर थोडी चव बदलते. पण अशी जर तुम्ही ही अख्खा मसूरची डाळ केली ना भाजी, तर एकदम चविष्ट बनते. सगळे मसाल्याची चव, कांदा, टोमॅटोची चव सगळं एकत्र होऊन ना छान शिजलं गेलं ना, तर मस्त आचारी स्टाईल, हॉटेल स्टाईल अशी आपली अख्खा मसूरची भाजी बनते. तर या पद्धतीनं शिजवून घ्यायचं आहे. बघा तेल छान सुटले, पाणी पण त्याच्यातलं आटलंय. तर तुम्हाला पातळसर किती पाहिजे त्यानुसार पाणी आटवायचं आहे. हे तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, कडक भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा रोट्या याच्याबरोबर खाऊ शकता. खूप टेस्टी, चविष्ट, खमंग आणि कमी मसाल्यामध्ये खूप चविष्ट अशी आपली भाजी झटपट तयार होते. जास्त वेळही लागत नाही. आणि इथं कुकरही आपल्याला भरवत बसायची गरज पडत नाही. थोडीशी कोथिंबीर टाकून 5-1 मिनटं परत शिजवायचं. कोथिंबीरीची पण चव त्याच्यामध्ये उतरते. अशा पद्धतीनं आपली झटपट अख्खा मसूरची भाजी तयार झालेली आहे हॉटेल स्टाईल. या पद्धतीने नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.